नमस्कार. आपले यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत. आजची बोधकथा परोपकार. आपण जर दुसऱ्यावर उपकार केले तर आपलं आपोआप कल्याण होतं. अशीच एक गोष्ट आहे. खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट. एक अत्यंत गरीब असा मुलगा होता. तो खूपच गरीब होता. त्याच्या खाण्यापिण्याची सुद्धा एक वेळची अवघड परिस्थिती होती. तो कामाच्या शोधार्थ एका शहरामध्ये गेला. तिथे एका मालकाकडे कामाला राहिला. पण तो मालक त्याला खूपच कमी असं खाण्यापुरतं देत होता. मालकानं पीठ म्हणजे गव्हाचा आटा त्याला देण्याचं ठरवलं. 4 पोळ्या होतील इतकाच आटा तो रोज संध्याकाळी त्याला द्यायचा. मुलगा तो आटा ते पीठ घरी आणायचा, त्याच्या पोळ्या बनवायचा आणि पोळ्या खाण्यासाठी तो भांडीकुंडी धुईपर्यंत त्यातली एक पोळी उंदीर पळून घेऊन जायचा. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, असंच चालत राहील. एक दिवस तो उंदराला विचारलं त्या मुलानं, अरे बाबा, माझीच परिस्थिती हालाकीची आहे, मलाच बरोबर खायला मिळत नाही. मालक कशा तरी 4 पोळ्यांचं पीठ देतोय आणि त्यातली तू एक पोळी नेतोस. उंदीर म्हटला, हे बघ, तुझी परिस्थिती जर सुधारायची असेल तर आपल्याला एकच व्यक्ती मार्ग देऊ शकतो, मार्गदर्शन करू शकतो, तो त्याच्याकडे जा. तथागत गौतम बुद्ध याच्याकडे जर तू गेलास आणि त्यांना शरण जाऊन त्यांना हात जोडून तुझी परिस्थिती जर सांगितली तर यावर ते मार्ग देऊ शकतात. उंदराचं बोलणं मुलाला खरं वाटलं आणि मुलगा त्या गौतम बुद्धाकडे जाण्याचं ठरवलं. मुलानं विचार केला आणि 2 दिवसानंतर मालकाकडून 4 दिवसाची सुट्टी मागून घेतली. आणि 4 दिवसानंतर सुट्टी मागितल्यावर मुलगा गौतम बुद्धाकडे आपल्या परिस्थितीचे सुधारण्याचे स्थिती विचारण्यासाठी निघाला. मुलगा हळूहळू जात होता. या सकाळी निघालेला मुलगा खूप दूर 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 असा जात गेला. एक गाव लागला आणि गावाच्या शेजारी एका म्हातारीचा असा घर बांधलेलं गावाच्या साईडला होतं, शेजारी होतं. मुलाला वाटलं, या घरी आपल्याला जर आज मुक्कामाला मिळालं तर फारच छान होईल. आणि म्हणून मुलगा त्या ठिकाणी मुक्कामाला त्या घराच्या दारी गेला आणि घरावर थाप मारली आणि आवाज दिला. आतून म्हातारीचा आवाज आला, मी कामात आहे, जो कोणी असेल ते दार लोटून आत या. आणि मुलानं दार लोटलं. मुलगा आत गेला तर बघतो काय, घरामध्ये एक मुलगी 17, 18, 20 वर्षाची मुलगी होती आणि म्हातारी आजी होती. आजीची पूजा अर्चा संध्याकाळची संपली आणि आजीनं त्या मुलाची विचारपूस केली. मुलानं आपली खरी परिस्थिती आजी समोर मांडली. मी गौतम बुद्धाकडे चाललेलो आहे, बुद्धाकडून माझ्या परिस्थिती सुधारावी यासाठी मी काही मार्गदर्शन घेण्यासाठी गौतम बुद्धाकडे जात आहे. म्हातारी म्हटली, ठीक आहे, आजच्या दिवस राहा. जेवणाची व्यवस्था केली, राहण्याची सोय केली. पण जाता जाता त्या मुलाला एक गोष्ट सांगितली की हे बघ, माझी मुलगी गेले 20 वर्षे झाले एक शब्दही बोलत नाही, ती मुकी आहे, ती बोलेल केव्हा? गौतम बुद्धांना विचारू नये, माझा तेवढा प्रश्न विचार, अशी ती म्हातारी त्या मुलाला म्हटली. मुलगा म्हटला, ठीक आहे, आपला प्रश्न तर आपण मांडायला गौतम बुद्धाकडे चाललोच आहोत, तर या म्हातारीचा सुद्धा प्रश्न मांडू. आणि मुलगा तिथून निघाला. जात 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 खूप दूरवर गेला. दूरवर गेल्यानंतर पुढे काय झालं तर खूप मोठा पहाड लागला. इतका मोठा डोंगर होता की तो डोंगर पार करून पलीकडे जाणं शक्यच नव्हतं. डोंगराच्या उंच अशा वरच्या शेंड्याकडे जर बघायचं झालं तर शक्यही नव्हतं. मुलानं इकडे तिकडे बघितलं, कोणी आजूबाजूला दिसत नव्हतं. डोंगर तर भला मोठा समोर होता. मुलानं अगदी उंच कसं तरी बघितलं आणि वर एक माणूस बसलेला त्याला दिसला.
तो माणूस नव्हता, तरी ऋषी असल्यासारखा महाराज दिसत होता आणि मुलानं जोर जोरात त्यांना हाका मारायला सुरुवात केली. ती महाराजांनी ऐकली आणि महाराजांनी त्याला विचारलं, काय पाहिजे? तो म्हटला, मला डोंगराच्या पलीकडे जायचंय. आणि महाराजांनी त्याच्या हातात असलेली छिडी फिरवली आणि त्या जादूच्या छिडीनं मुलगा जमिनीवरून अगदी डोंगराच्या शेंड्यावर गेल्यानंतर मुलाला महाराजांनी विचारलं, का रे बाबा, कुठे निघालास? तर मुलानं सांगितलं, तथागत गौतम बुद्धाकडे निघालो. गौतम बुद्धाकडे जाऊन मला माझी गरिबीची सुधारणा कशी होईल, गरिबीची परिस्थिती ही दूर कशी होईल याचं मार्गदर्शन घ्यायचंय आणि म्हणून मी गौतम बुद्धाकडे चाललेलो आहे. महाराज म्हटले, ठीक आहे, तू तिकडे चाललात. 500 वर्ष झाले मी या डोंगरावर येऊन स्वर्गाची शिडी शोधतो आहे. स्वर्गात मला जायचंय, पण अद्याप मला स्वर्गात जाता येत नाही. महाराजांना विचार, त्या गौतम बुद्धांना विचार. महाराज म्हणाले की महाराज स्वर्गात कसे जाते? तो म्हटला, ठीक आहे, माझा तर प्रश्न विचारायला चाललोच, तर तुमचा देखील प्रश्न विचारतो. आणि मुलगा तिथून पुढे निघाला. जात 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 खूप दूरवर गेला. 3रा मुक्काम होता. तो त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला पुढे जाता 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 अशी एक नदी आडवी लागली. नदीला खूप प्रमाणात पाणी होतं. दोन्ही थड्या भरून वाहत होतं. त्या पाण्यातून पलीकडे जाणं शक्य नव्हतं. आता काय करावं असा मुलाच्या डोक्यात विचार पडला. मुलगा विचार करू लागला. त्याला एक कासव त्या ठिकाणी दिसला. कासवाकडे मुलगा गेला आणि म्हटला, कासव दादा, मला नदी पार करायची, कसं जाऊ? कासव म्हटला, ठीक आहे, मी तुला मदत करतो. मुलगा कासवाच्या पाठीवर बसला आणि कासव पाण्यात पोहतून पलीकडे चालला. पोहत पोहत जात असताना त्या मुलाची आणि कासवाची चर्चा झाली. कासवाने विचारलं, कुठे निघालास? तर मुलगा सांगू लागला, मी फार गरीब आहे, माझी खाण्याची सुद्धा अडचणी आहेत, माझी स्थिती सुधारावी म्हणून मी गौतम बुद्धाकडे चाललो आणि तथागत गौतम बुद्धाकडून मार्गदर्शन घेणार आहे आणि मार्गदर्शन घेऊन माझी स्थिती सुधारणार आहे. यासाठी मी गौतम बुद्धाकडे जा. कासव म्हटला, ठीक आहे, तू चाललासच तर माझाही प्रश्न विचार. माझ्या पाठीवरल्या कवचाचं मला फार वजं होत आहे. हे कवच मला काढून टाकायचं, माझं वजं कमी करायचंय, मी काय करू? ठीक आहे, ते मुलगा म्हणाला, कासव दादा, माझा तर प्रश्न मी विचारणारच आहे, पण तुमचाही प्रश्न मी गौतम बुद्धाला विचारतो. आणि 3 प्रश्न घेऊन हळूहळू त्या ठिकाणी एकदाचा गौतम बुद्धासमोर हा मुलगा पोहोचला. गौतम बुद्धासमोर अनेक माणसं बसलेले होते. त्या दिवशी सकाळी सकाळी गौतम बुद्ध स्नान करून त्या ठिकाणी वृक्षाच्या छायाखाली बसले होते आणि सगळे गेलेले माणसं आपापले प्रश्न घेऊन गौतम बुद्धाच्या समोर बसलेले. एक एक प्रश्न एक एक माणूस विचारत होता. प्रत्येकाला उत्तर मिळत होतं. प्रत्येक आनंदित होत होता. आपला प्रश्नाचं उत्तर मिळालं म्हणून गौतम बुद्धाचं दर्शन घेऊन निघून जात होता. शेवटी वेळ आली त्या मुलाला प्रश्न विचारायचा. गौतम बुद्धांनी सांगितलं, हे मुला, फक्त तुला 3 प्रश्न विचारताय. मुलाकडे तर 4 प्रश्न होते. एक स्वतःचा प्रश्न होता स्थिती सुधारण्याचा, दुसरा प्रश्न म्हातारीचा होता आणि 3रा प्रश्न त्या कासवाचा होता. चौथा, असे 4 प्रश्न होते आणि 4 प्रश्न विचारायचे होते, पण गौतम बुद्धांनी तर 3च प्रश्न विचारायला सांगितले. आता काय करावं असं मुलाला वाटू लागलं. मुलगा म्हटला, ठीक आहे, आपली काय नुसती परिस्थिती सुधारायची, आपण या 3 जणांचे प्रश्न विचारू, आपला प्रश्न राहिला तरी चालेल. मुलांनी पहिला प्रश्न विचारला की एका कासवाच्या पाठीवरती कवचाचं ओझं होतंय, त्यानं काय करावं? गौतम बुद्धांनी सांगितलं, त्याला सांग की पाठीवरलं कवच काढून फेकून दे, तुझं ओझं कमी होईल. ठीक आहे, मुलांनी तो प्रश्न ऐकला. दुसरा प्रश्न विचारला की महाराजांना स्वर्गात जायचंय, त्यानं काय करावं? तर तो म्हटला, ठीक आहे, जादूची छिडी त्याच्याजवळ जी आहे ती छिडी फेकून दे म्हणावं, तो स्वर्गात जाईल. ठीक आहे म्हणे. आणि 3रा प्रश्न, म्हातारीच्या मुलीला बोलता येत नाही गेले 20 वर्षापासून, तिनं काय करावं? गौतम बुद्धांनी सांगितलं, त्या मुलीचं लग्न करून टाक, म्हणजे तिची स्थिती सुधारेल. 3ही प्रश्नाचं उत्तर मुलानं घेतलं आणि मुलगा वापस आला. नदीवर आल्यानंतर कासव वाटच बघत होता. माझ्या प्रश्नाचं उत्तर मुलांनी आणलं का नाही? मुलाला विचारलं, का रे, काय झालं बाबा, माझ्या प्रश्नाच्या उत्तराचं काय झालं? मुलांनी सांगितलं, महाराजांनी सांगितलं, गौतम बुद्धांनी सांगितलं
की तुझ्या पाठीवरलं कवच काढून फेकून दे, तू वजन कमी होईल. कासवानं ताबडतोब ते पाठीवरलं वजन काढलं आणि फेकून दिलं. जसं कासवाच्या पाठीवरलं कवच बाजूला झालं, तसं कासवाच्या पाठीवरचे मोती बाहेर निघाले. कासव म्हटला, माझं तर वजन कमी झालं, माझं काम झालं, या मोत्यांचा मला काय उपयोग? हे मोती तुलाच घेऊन टाक. आणि ते सगळे मोती त्या मुलाला दिले. मुलाकडे संपत्ती आली. एवढे मोती आले. मोती आल्यामुळे मुलगा खूप श्रीमंत झाला. मुलगा ते मोती घेऊन पुढे निघाला. त्या डोंगरावर आला. डोंगरावर महाराज वाटच बघत होते. मुलाला त्यांनी विचारलं, का रे बाबा, माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारलं? तो म्हटला, विचारलं. बुद्धांनी छान उत्तर दिलं. आणि त्या ठिकाणी गौतम बुद्धांनी जो सांगितलं होतं तो मुलगा सांगू लागला. ही तुमच्याकडे जी जादूची चिडी आहे, ही फेकून द्या, तुम्ही स्वर्गात जा. महाराज म्हटले, ठीक आहे, मी जर स्वर्गात जाणार असेल आणि या छेडीचा मला तरी काय उपयोग? ही छेडी तुलाच घेऊन टाक. ती छेडी मुलाला दिली. मुलाला छेडी दिल्यामुळं मुलामध्ये जादूगार बनला. आणि जादूगार बनल्यामुळं पावर आला. म्हणजे संपत्ती आली आणि पावर, ताकद देखील मुलामध्ये आली. म्हणजे संपत्तीही मिळाली आणि ताकदही मिळाली. ती ताकद आणि संपत्ती दोन्ही त्याच्याकडे आल्यानंतर तो पुढे निघाला. जात 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 त्या म्हातारीच्या घरी गेला. म्हातारी तर वाटच डोळे लावून बसली होती की कधी मुलगा येतो आणि माझ्या मुलीचं उत्तर माझी मुलगी बोलती होते. त्या मुलाला विचारलं, माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारलं का नाही? मुलगा म्हटला, विचारलं. महाराजांनी सांगितलं, गौतम बुद्धांनी सांगितलं की या मुलीचं लग्न करून टाका. मुलीचं जर लग्न केलं तर हिला बोलता येईल. म्हातारीनं थोडा विचार केला आणि म्हातारी म्हटली, अरे बाबा, कुठं पाहू नवरदेव? तुझ्यासारखा चांगला, इमानदार, नेक असा मुलगा मला कुठे मिळेल? तूच तिच्याशी लग्न कर. आणि ती मुलगी त्या म्हातारीनं मुलाला देऊन टाकली. बघा, दुसऱ्याचं काम केल्यामुळे, दुसऱ्याचे कामामध्ये परोपकार केल्यामुळे मुलाला पैसा मिळाला, ताकद मिळाली आणि पत्नी देखील मिळाली. मुलगाची परिस्थिती आपोआप सुधारली. म्हणतात ना, दुसऱ्याचं काम केल्यावर आपलं काम आपोआप होतं. इथे बोधकथा संपली. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.